स्वर्गीय रामगोंडा मोर्डी यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी स्वर्गीय रामगोंडा मोर्डी यांच्या 46व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तसेच संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती मुखी अमृतांची वाणी देह वेचावा कारणी सार्थ ठरवणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील मौजे दरीबडची या ठिकाणी शिक्षण तपस्वी व शिक्षणवृत्ती स्वर्गीय रामगोंडा मोर्डी यांचे निधन दिनांक 31 जुलै 1979 रोजी झाले. स्वर्गीय रामगोंडा मोर्डी यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होते. त्यांना त्यांच्या वडिलांप्रमाणेच कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा, निष्ठा व सेवाभाव हे सुसंस्कार बालपणीच लाभले होते. श्रम आणि कष्ट यांना सोबती मानून दरीबडची गावातील सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या तसेच बहुजनांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उद्धारासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. महाराष्ट्र राज्यातील गेल्या 2 शतकातील इतिहासावर नजर टाकतात आपल्याला तत्कालीन समाजसुधारकांच्या 3 ठळक प्रेरणा दिसून येतात. समाज सुधारणा, स्वातंत्र्यप्राप्ती आणि शिक्षण प्रसार या तिन्ही प्रेरणांचा अनोखा संगम स्वर्गीय मोर्डीजींच्या ठायी होता. शिक्षण हे समाज विकासाच्या प्रक्रियेला चालना देणारे प्रमुख साधन आहे. दरीबडची गावातील सर्वसामान्य जनतेला मुख्य वाटेवर प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे स्वतः त्यांनी जाणले होते. दरीबडची गावातील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारावर, संस्कारावर आणि श्रद्धेवर ठराविक कार्यकर्ते काम करत होते. स्वर्गीय रामगोंडा मोर्डी यांनी गावातील विश्वासू आणि विश्वस्त लोकांना एकत्र करून दिनांक 11 जून 1979 साली महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण मंत्री स्वर्गीय लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या शिफारसपत्राने दरीबडची विद्यावर्धक मंडळ दरीबडची या नावाने शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्था स्थापन झाल्यानंतर गावातील गोरगरीब, दीनदलित, ऊसतोडी कामगारांच्या मुलांना दर्जेदार व चांगले शिक्षण मिळावे म्हणून दरीबडची गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ या नावाने प्रथम विद्यालय स्थापन केले आणि शिक्षणाची मशाल हाती घेऊन ज्ञानाचा प्रकाश गोरगरिबांच्या घराघरात पोहोचून अज्ञानाचा अंधकार लोटून आनंदाची दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न स्वर्गीय रामगोंडा मोर्डीजींनी उराशी बाळगले होते. स्वर्गीय लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे साथ देऊन बापूंच्या सहकार्याने सन 1979 साली या संस्थेची स्थापना झाली. शिक्षण संस्थेची स्थापना करणे स्वर्गीय मोर्डीजींची दूरदृष्टी होती. म्हणूनच मला या ठिकाणी कवी यशवंत मनोहर यांच्या 4 ओळी आठवतात. शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गाते. शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गाते. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देते. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.